नमस्कार, मी विजय राऊत. कोकण वैभवच्या आजच्या भागात आपलं स्वागत आहे. आज आपण एका वेगळ्या विषयावरती बोलणार आहोत. कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक जवळ आली आहे. मात्र या निवडणुकीत कोकणी माणसाचं स्थान आणि अस्तित्व कुठं आहे असा प्रश्न उपस्थित होतो. विषय कोकणी अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा आहे. म्हणूनच या विषयावरती आपण बोलणार आहोत. डोंबिवलीमधील कोपर, जुनी डोंबिवली, सखारामनगर, शास्त्रीनगर, ठाकूरवाडी, मोठा गाव, देवीचा पाडा, उमेशनगर, महाराष्ट्रनगर, गरिबाचा वाडा, राजूनगर, गणेशनगर, तसंच डोंबिवली पूर्वेला आयरे, गांधीनगर, एकतानगर, आजदे, सागरली, सागाव, भोपर, नांदिवली, MIDC, ठाकुर्ली, खंबाळपाडा आदी ठिकाणी कोकणी माणसांची लोकसंख्या मोठी आहे. अनेक राजकीय पक्षात पदाधिकारी आणि कार्यकर्ते म्हणून कोकणी माणसांची संख्या देखील मोठी आहे. अशी स्थिती थोड्याफार प्रमाणात कल्याणमध्ये देखील आहे. मात्र त्या तुलनेत कल्याण डोंबिवली महापालिकेत कोकणी नगरसेवकांची संख्या नगण्य राहिली आहे, नव्हे दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. आणि म्हणूनच हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये मालवणी कोकणी माणसांची संख्या मोठी आहे. हाच कोकणी माणूस सर्वच राजकीय पक्षात विभागला गेला आहे. त्याबद्दल देखील आमचं काही म्हणणं नाही. मात्र जेव्हा राजकारणात मोठी आणि जबाबदारी पदं द्यायची असतील तर आमच्या कोकणी कार्यकर्त्याला क्षमता असूनही डावललं जातं. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला नेता म्हणून उरावर बसवलं जातं. अशीच सर्व पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांची खंत आणि खदखद आहे आणि हे सर्वच राजकीय पक्षातील कार्यकर्ते मान्य करतील. कल्याण डोंबिवली शहरातील नागरिकांनी 1995 ते 2000मध्ये जे नगरसेवक निवडून दिले ते आपल्या आणि पक्षाच्या कार्याच्या बळावर निवडून आले होते. त्यांनी खऱ्या अर्थाने शहराच्या विकासाचा पाया घातला. त्यामध्ये कोकणी नगरसेवकांचा प्रामुख्याने समावेश होता. मात्र 2005 पासून पैशाच्या बळावर निवडणूक लढवली जाऊ लागली. निवडणुकीत टाकण्यासाठी हाती पैसा नसल्याने कोकणी माणूस निवडणुकीच्या स्पर्धेतून आपोआप बाहेर फेकला गेला. कल्याण डोंबिवलीमध्ये आज अनेक प्रभाग असे आहेत की तिथं कोकणी मतदारांचं प्राबल्य आहे. मात्र तिथे सर्वच राजकीय पक्ष उमेदवार कोकणी देत नाहीत, तर पैसेवाला देतात. एखादा अपक्ष म्हणून कोकणी उमेदवार निवडणुकीला उभा राहिला तरी त्याला कोकणी माणूससुद्धा आपला समजून मतदान करत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. कोकणी माणूस बुद्धिवान म्हटला जात असे, पण इथे कुठे आपली बुद्धी गहाण ठेवली जाते असाच प्रश्न उपस्थित होतो. मुंबई महानगर प्रदेशात परप्रांतातून आलेल्या परप्रांत्यांनी आपली वोट बँक निर्माण केली आहे. मात्र येथील कोकणी माणसांनी आपल्या ताकदीच्या जोरावर कधी आपली वोट बँक बनवलीच नाही. त्यामुळे कोकणी माणसाला स्थानिक राजकारणात कायम दुय्यम स्थान आणि दुय्यम भूमिका मिळत आली आहे. हे कितीही आणि कोणीही नाकारण्याचा प्रयत्न केला तरी सत्य आहे. कोकणी माणूस राजकीय पक्षांना आपला कार्यकर्ता म्हणून हवा असतो. कोकणी माणूस राजकीय पक्षांना आपल्या मोर्चाला गर्दी जमावी म्हणून हवा असतो. कोकणी माणूस राजकीय पक्षाच्या प्रत्येक आंदोलन यशस्वी करण्यासाठी हवा असतो. कोकणी माणूस राजकीय पक्षाच्या जाहीर सभेला गर्दी करण्यासाठी हवा असतो. कोकणी माणूस प्रत्येक निवडणूक जिंकून देण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांना हवा असतो. पण कोकणी माणसाला नगरसेवक व्हायचे असेल तर त्याला उमेदवारी दिली जात नाही. कोकणी माणूस फायनान्सच्या बाबतीत कमी ठरतो. तो इलेक्टिव्ह मेरिटच्या व्याख्येत बसत नाही असं सांगितलं जातं. तरीही आमचा कोकणी माणूस असो की कार्यकर्ता या अन्यायाविरुद्ध कधी पेटून उठत नाही. आम्ही महाराष्ट्रातील मराठी असूनही आम्हाला भाडेकरू आणि उपरे म्हणून हिणवलं जातं. आमच्या मतांच्या बळावर आमच्या उरावर कोणीतरी उमेदवार लादला तरी आम्ही त्याला हमखास निवडून देतो. हीच कोकणी माणसाची नवी ओळख गेल्या 15-20 वर्षात निर्माण झाली आहे. हे आता बदलावं लागेल, कारण आता कोकणी माणसाचे डोळे उघडले आहेत. त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला आहे. कोणतीही गोष्ट अशक्य नाही, फक्त आत्मविश्वास हवा. आता आपले एकच धोरण, जिथे कोकणी मतदारांची संख्या भारी तिथल्या प्रभागात कोकणी माणसाला द्यावी उमेदवारी. आता एकच काम करायचं, जे राजकीय पक्ष कोकणी बहुल मतदार असलेल्या प्रभागात कोकणी उमेदवार देईल त्या उमेदवाराला एकजुटीने साथ देऊन निवडून द्यायचं. पक्ष कोणताही असो त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही, इतकंच लक्षात ठेवायचं. जो राजकीय पक्ष कोकणी बहुल मतदार प्रभागात कोकणी उमेदवार देणार नाहीत त्या पक्षाचे उमेदवार ठरवून पाडायचं, इतकंच करायचं. कोणताही राजकीय पक्ष आणि त्यांचा नेता काय बोलतो
त्याकडे लक्ष देऊ नका, त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. विसरलात का? आपण कधीही कोकणी माणसाची एकजूट दाखवली नाही. त्याचे परिणाम काय झाले? मुंबई गोवा हायवे गेली 20 वर्षे रखडला आहे. कोकण रेल्वेचं दुपदरीकरण झालं नाही. सावंतवाडी टर्मिनस झालं नाही. डोंबिवलीतील बेकायदेशीर इमारती अनधिकृत ठरवल्या, त्या तोडल्या जात असल्याने ज्यांचे संसार रस्त्यावर येऊन बेघर होत आहेत, त्यांच्यामध्ये देखील कोकणी माणसांची संख्या जास्त आहे. अशी खूप मोठी यादी आहे. यातून धडा घेऊन कल्याण डोंबिवलीमध्ये तरी आपण एकत्र येऊया. कारण आत्ता चुकलात तर लोक म्हणणार कोकणी मतदार विकला गेला. आपली अशी बदनामी होता कामा नये. ही लढाई कोकणी माणसाच्या स्वाभिमानाची आहे. ही लढाई कोकणी माणसाच्या अस्तित्वाची आहे. या निवडणुकीत नवीन इतिहास घडवूया. कोकणी वोट बँक निर्माण करूया. कोकणी नगरसेवक जास्तीत जास्त संख्येने निवडून आणूया. कल्याण डोंबिवली महापालिकेत सत्ता कोणाची ते आता कोकणी मतदार ठरवणार. कोकणी माणूस खऱ्या अर्थाने गेम चेंजर होणार. चला तर कामाला लागा. कोकणी अस्मिता आणि स्वाभिमानाच्या या लढाईत प्रत्येक कोकणी माणसाने जात पात पक्ष भेद विसरून एकजुटीने सहभागी व्हा. कोकणी माणूस जागा हो, एकजुटीचा धागा हो. आजचा व्हिडिओ आवडला तर प्रत्येक कोकणी माणसाने आपल्या इतर सहकाऱ्यांना, आपला कोकणी नातेवाईक मित्रपरिवाराला मोठ्या प्रमाणावर शेअर करा आणि आपलं हे चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. पुन्हा भेटूया लवकरच नवीन भागात. तोपर्यंत धन्यवाद.